सुनेत्रा पवार या मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात। सुनेत्रा पवारांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांचा हा शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी आता सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत। त्यांच्या समवेत जय पवार आणि पार्थ पवार देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। उद्या खरं तर हा महत्त्वाचा असा शपथविधी होणार आहे। महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याचा हा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार आहेत। तर या शपथविधीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। तर सुनेत्रा पवार सध्या आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। खरं तर या शपथविधी आधी उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची देखील बैठक आयोजित करण्यात आली। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आताच आपण पाहिलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आता बारामतीमधील सहयोग सोसायटीच्या निवासस्थाने नावातून बाहेर पडलेले आहेत। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ असतील, जय असतील, हे दोन्हीही उपस्थित होते। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावरती उद्या दुपारनंतर खासदार सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची माहिती आता समोर येत आहे आणि याच्यासाठी सुनेत्रा पवार आज पवार कुटुंबासह आज मुंबईला रवाना झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। जी, निश्चितच विकास, खरं तर या शपथविधी आधी दुपारी 2 वाजता सर्व आमदारांची राष्ट्रवादीच्या देखील बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नक्कीच, खरं तर हा जो काही शपथविधी आहे तो अचानक असल्यामुळे उद्या राष्ट्रवादीचं विधिमंडळ नेता त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि याच संदर्भात एक बैठक मुंबईच्या कार्यालयामध्ये, राष्ट्रवादीच्या पार्टी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित असतील आणि यानंतर खरं तर राष्ट्रवादीचा जो काही विधिमंडळ नेता आहे तो विधिमंडळ नेता निवडला जाईल आणि यानंतर दुपारच्या सत्रानंतर सुनेत्रा पवार खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। निश्चितच विकास, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।